हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त. आज ॲक्च्युली आमचा डेकोरेशन पूर्ण करण्याचा प्लॅन होता, त्याच्यामुळे आम्ही सकाळची कामं भरभर उरकून घेतली आणि दुपारी मी आणि रुद्र डेकोरेशन पूर्ण करायला बसतो. थोडंसंच काम बाकी होतं, पण तरी ते आजच पूर्ण करणं गरजेचं होतं, कारण परवापासून गणपतीचं आगमन होणार होतं. आमच्या घरात रुद्र आणि मी आम्ही दोघेच असे आहोत की ज्यांना श्री गणेशाच्या आगमनाचं खूप उत्साह, आणि त्याच्यामध्येच आम्ही डेकोरेशनची तयारी पण करतच असतो, कारण तो आणि मी आम्ही दोघेच त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणारे आहोत. कुठलं जास्त ते सांग, म्हणजे कसं लावायला, कारण ते संपूर्ण तर लावतो नाही तर अजून एक काम करू शकतो आपण. इथे ना अर्धे ऑरेंज लावायचे, अर्धे पिंक, तिथे अर्धे व्हाईट आणि अर्धे ब्ल्यू, असं काहीतरी करावं लागेल. तसंच करू. जर लाइटिंगची माळ असेल ना काकू, ते आपल्याला ह्याच्यातून पण जोडता येईल का? तेवढी असायला पाहिजे पूर्ण ह्याच्यात जाणं. आमच्या सासूबाई बाहेरच्या रूममध्ये बसून यूट्यूबवर गाणी ऐकत होत्या आणि मधून येत होत्या आमचं काम कुठवर आलं आहे ते बघायला. ॲक्च्युली आम्हाला वाटतं तेवढं हे काम सोपं नव्हतं. आधी मला किराणा दुकानातून एक मोठा पुठ्ठा आणावा लागला, त्याच्यानंतर क्रेयॉनचा पेपर आणला मोठा, तो चिकटवला, त्याच्यानंतर पिसारे बनवण्यासाठी कलरफुल पेपर आणले, त्याचे पिसारे केले, ते चिकटवले. म्हणजे ह्या कामालाच आम्हाला जवळजवळ 5 ते 6 दिवस लागून गेले.
रुद्र माझ्या सोबतीला असतो म्हणून मला असं डेकोरेशनचं काम करायला छान वाटतं, उत्साह वाटतो. आज तर पावसाने सुद्धा मनावरच घेतलं. सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हतं. पाठीमागच्या दाराला बायकांच्या कामासाठी आम्ही पत्र्याची शेड बनवणार होतो. त्याच कामासाठी ही लोक पण इथे आलेले आहेत. आणि आता असं झालं आहे की डेकोरेशनचं काम पूर्ण करावे की शेड टाकणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यावे हे समजत नव्हतं. त्यात बरं झालं माझे मिस्टर आले, त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे लक्ष देत होते. त्यांच्याकडनं काम पूर्ण करून घेत होते. तुम्हाला पण हाऊस आहे सगळी तुमच्या वडिलांसारखी. आम्ही केलेले डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स थ्रू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नवीन कंटेंटसह परत भेटूया. कसं वाटतं तुला? तोपर्यंत बाय बाय. मला टिकटॉक वाटलं ते